मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे केसांच्या व्यापाराची अजब उलाढाल. काय ते बोल. केसांच्या व्यापाराची उलाढाल खूप मोठी आहे, जी कोट्यावधी रुपयामध्ये मोजली जाते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे. कोल्हापूर सारख्या शहरातून वर्षाला 10 कोटी रुपयापेक्षा जास्त मूल्याचे केस निर्यात होतात. बापरे. तर काही व्यवसायांची उलाढाल 50 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. या व्यवसायात केसाच्या गुणवत्ता आणि प्रकारानुसार दर बदलतात आणि यात रासायनिक प्रक्रिया नसलेल्या केसाची किंमत जास्त असते. केसांचा व्यवसाय केवळ केसांच्या विक्रीपुरता मर्यादित नाही, तर त्यात केसांची निगा राखणे, वाढ करणे आणि प्रक्रिया करणे यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. जास्त मागणी आणि चांगल्या दर्जाच्या केसांमुळे या उद्योगात मोठी उलाढाल होते. हे सर्व आकडे आणि माहिती केवळ अंदाजावर आधारित आहे आणि बाजारातील मागणीनुसार बदलू शकते. भारताचा प्रभाव. केसांचा व्यापार म्हणजे केसांशी संबंधित अनेक व्यवसाय, केसांची उत्पादने विकणे, हेअर एक्सटेन्शन किंवा वीग विकणे किंवा केसांच्या व्यापारात थेट केस खरेदी विक्री करणे. हेअर सलूनमध्ये नफा मिळवण्यासाठी चांगल्या सेवा आणि ग्राहक संबंध महत्त्वाचे आहेत, तर केसांच्या व्यापारात केसांच्या गुणवत्तेनुसार आणि लांबीनुसार त्याची किंमत ठरते. आणि भारतातून केसांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. हा एक मोठा व्यवसाय आहे, ज्यामध्ये भारतात एक महत्त्वाचा देश आहे. भारतात देखील केसांचा व्यवसाय लोकप्रिय आहे. हे केस जास्त किमतीत विकले जातात. तुमचे केस फक्त 100 ते 200 प्रति किलो रुपयाने विकले जात नसून त्या केसाची किंमत हजारो रुपये प्रति किलो एवढी असते. बापरे. जगभरात या व्यापारात भारताचा वाटा 80% आहे. बापरे. भारतातून दरवर्षी 1300 टन केस निर्यात होतात. ज्या देशात केसापासून विग किंवा गंगावण बनवण्यासाठी उत्पादने तयार केली जातात, अशा देशातल्या सुमारे 200 उत्पादकांना भारतातून केस निर्यात केले जातात. जगातल्या केसांच्या व्यापारात भारत आघाडीवर आहे, पण या व्यापाराचे केंद्र चेन्नईत आहे. या व्यापारात दरवर्षी 10 ते 30% वाढ होत असते. बापरे. भारतातून परदेशात विक्री. भारतात मंगळुरू, चेन्नई या ठिकाणी केसावरती प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. मंगळुरूमध्ये हे केस गोळा करणारे लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. ते प्रामुख्याने कचरा वेचण्याचे काम करतात आणि त्यातील केस वेगळे करतात. मंदिरातून दान केलेले केस कारखान्यात येतात. सर्वप्रथम हे क्रमवारी लावले जातात, कारण प्रत्येक घर तयार करतात. यानंतर त्याचे बंडल तयार केले जातात. ते धुवून वाळवले जातात. त्यानंतर हे गठ्ठे परदेशात विकले जातात. या नैसर्गिक केसांचा परदेशात मोठा व्यवसाय असून त्याच्यापासून वीग बनवले जातात. अनेक श्रीमंत लोक हे वीग महागड्या किमतीत विकत घेतात आणि त्यातून ते क्षेत्रातील व्यवसाय वाढत जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोल. देश विदेशात महिला व पुरुषाच्या केसांची खूप मोठी प्रमाणात विक्री केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर केसाची खूप मोठी बाजारपेठ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात केसांची खूप जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात केसांची किंमत खूप जास्त आहे. साधारण या केसाची किंमत पाहता 1 किलो केसाची किंमत 3,60,000 रुपये आहे. बापरे. 100 ग्रॅम केसाची किंमत 36,000 रुपये, तर 10 ग्राम केसाची किंमत 3,600 रुपये इतकी असते. व्हेरी गुड. भारतीय केसांना मागणी. 1914च्या सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले आणि त्या केसांचा व्यवसाय
व्यापार काही काळ थंडावला. हा व्यापार आशिया खंडातून युरोपमध्ये होऊ लागला. चीन हा केसांचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश झाला. 1960 पर्यंत चीनचे केस हे जगभरात व्यापारासाठी येत होते. युरोप, अमेरिकेत चीनच्या केसांना प्रचंड मागणी होती. त्यानंतर चीनमधील केसांची मागणी कमी झाली आणि मग केसांवर व्यापार वाढला, तो भारतामधून. भारतीय केसांना युरोपियन आणि अमेरिकन आता प्रचंड मागणी आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.